म्हणजे बोलता येत नाही, हिंदीतलं मराठीत करायला येत नाही, तरी थोडक्यात सांगतो मी. ओम शांती. मम्मा मुली क्लासमध्ये यायच्या, पण त्या धरतीमाला त्या आवाज द्यायचे नाहीत. म्हणजे संदलवर बसल्यानंतरच मम्मा आल्या ते समजायचं सगळ्यांनी. आणि मम्मा मुली हे करायच्या, पण अगदी हे ना सगळ्यांनी समजल अशी वाचायच्या. आणि मम्मा जसं ज्ञान सांगायचं तसं सगळ्यांनी ते असं हे व्हायचं. म्हणजे मुलीच्याद्वारे आपण संपूर्ण बनले असं वाटायचं. आणि जसं चिमणी जंगलात जाते आणि तिथनं कणा दाणा आणून आपल्या पिलासने घालते, तसं मम्मा आम्हाला मुलीतून सगळं भोजन द्यायच्या. आणि मम्माला सगळी मा म्हणायची, पण मम्मा म्हणायच्या मी मा नाही, हे मात पित आहे आपलं सगळ्यांचं. आणि मी नुसती पाठ वटवायसाठी मा म्हणतात म्हणून मी पाठ वटवते. आणि मम्मा दृष्टी द्यायला की सगळ्यांनी त्याचा अनुभव व्हायचा. दृष्टीद्वारे सगळ्यांनी शांत करायच्या, त्यांचं मन एकाग्र करायच्या. आणि मम्मा सदा आपल्या ह्याच्यामध्ये राहायच्या, म्हणजे खाली धर्तरीवर राहायच्या नाही, वर बाबाच्या वर्तनमध्ये राहायच्या. इथं राहिले की किचपिट होती, काहीतरी वाईट विचार येतात, असं मम्मांचं हे सगळं सांगणं होतं. आणि सगळ्यांनी हे देत होत्या. आणि मम्माने पुन्हा तरी सेवा सांगितली होती, गहू पोत्यात भरा. आणि त्यातला एक दोन असं सांगायच्या, म्हणजे घ्यायचं नाही.